मेरे प्रिय छात्रों, मेरा नाम M.K. अंजना मूर्ति है। मैं 10वीं कक्षा के छात्रों के लिए बसंत की सच्चाई पाठ में इन विषयों के बारे में समझा रहा था कि बसंत, बटन, दिया सलाई और चलनी, बटन, चलनी, दिया सलाई, इनको खरीदने के लिए पंडित राजकिशोर से किस तरह विनती करता है और पंडित राजकिशोर इसके बारे में क्या कहता है, इसके बारे में हम जान करते थे। आज हम हागे बसंत हागे पंडित राजकिशोर को खरीदने के लिए किस तरह और भी विनती करता है। बसंत एक स्वाभिमानी लड़का है या किस तरह हमें मालूम होता है, आदि विषयों के बारे में हम जान करेंगे। ಆತ್ಮೀಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ನಾವು ಇಂದಿನ ತರಗತಿಯಲ್ಲಿ ಬಸಂತ್ ಕಿ ಸಚ್ಚಾಯಿ ಪಾಠದ ಬಗ್ಗೆ ತಿಳ್ಕೊತಾ ಇದ್ವಿ. ನಾವು ಇಂದಿನ ತರಗತಿಯಲ್ಲಿ ಮೊದಲನೇ ದೃಶ್ಯದ ಪ್ರಾರಂಭ ಹೇಗಾಗುತ್ತೆ, ಬಸಂತನ ಸ್ಥಿತಿ ಹೇಗಿತ್ತು, ಬಸಂತ ಪಂಡಿತ ರಾಜಕಿಶೋರ್ ಅವರನ್ನು ಖರೀದಿ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಯಾವ ರೀತಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದ, ಅದಕ್ಕೆ ಪಂಡಿತ ರಾಜಕಿಶೋರ್ ಅವರ ಉತ್ತರ ಏನಾಗಿತ್ತು ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ತಿಳ್ಕೊತಾ ಇದ್ವಿ. ಈ ದಿನ ಮತ್ತೆ ಬಸಂತ್ ರಾಜಕಿಶೋರ್ ಅವರನ್ನು ಖರೀದಿ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಯಾವ ರೀತಿ ವಿನತಿ ಮಾಡ್ಕೊತಾನೆ, ಅವನ ಮಾತುಗಳಲ್ಲಿ ಬಸಂತ್ ಒಬ್ಬ ಸ್ವಾಭಿಮಾನಿ ಹುಡುಗ ಅನ್ನೋದು ಹೇಗೆ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ, ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಾವು ತಿಳಿಯೋಣ. इस तरह बसंत पंडित राजकिशोर से विनती करता है कि साहब चलनी लो लो, बटन ले लो, दिया सलाई ले लो, देसी बटन है, आप सिर्फ एक चलनी ले लीजिए, सिर्फ 2 आना कीमत है, आप 6 पैसे खरीद करें तो मुझे अच्छा होता है. इस तरह बसंत पंडित राजकिशोर से विनती करता है. पंडित राजकिशोर कहता है, मुझे नहीं चाहिए, मुझे नहीं चाहिए तो कैसे ले लो. ओहो, कह दिया मुझे कुछ नहीं चाहिए. इस तरह आगे आगे कहता है. इसके बाद बसंत रूहान सा स्वर में, दुख के स्वर में कहता है, साहब सवेरे से अब तक कुछ नहीं बिका, सवेरे से अब तक कुछ नहीं बिका, आपसे आशा थी आप कुछ ना कुछ खरीद लेंगे, साहब एक तो ले लीजिए. राजकिशोर ने कहा कि साहब आज सवेरे से कुछ नहीं बिका, आपसे आशा थी कि
अब कुछ ना कुछ खरीद लेंगे। साहब आप एक तो, सिर्फ एक तो ले लीजिए, ಖರೀದ್ लीजिए। ಯಾವಾಗ ರಾಜಕಿಶೋರ್ ಅವರು, ಓ ತಮ್ಮ ನಾನು ಹೇಳಿದ್ನಲ್ಲಪ್ಪ ನನಗೇನು ಬೇಡ ಅಂತ ಕೊನೆ ಬಾರಿ ಯಾವಾಗ ಹೇಳಿದ್ರು, ಆವಾಗ ಬಸಂತ್ ಕ್ಷೀಣವಾದ ಶಬ್ದದಲ್ಲಿ, ನಿರಾಸೆಯ ಸ್ವರದಲ್ಲಿ ಹೇಳ್ದ, ಸಾಹೇಬ್ರೇ ಬೆಳಗ್ಗೆಯಿಂದ ಏನು ಮಾರಾಟ ಆಗಿಲ್ಲ, ಏನು ಮಾರಾಟ ಆಗಿಲ್ಲ ಬೆಳಗ್ಗೆಯಿಂದ. ನೀವಾದರೂ ಒಂದಾದರೂ ಕೊಂಡ್ಕೊತೀರಾ ಅಂತ ಆಸೆ ಇತ್ತು ಸಾಹೇಬ್ರೇ, ಒಂದಾದರೂ ತಗೊಳ್ಳಿ ಅಂತ ಕ್ಷೀಣವಾದ ಸ್ವರದಲ್ಲಿ, ನಿರಾಸೆಯ ಸ್ವರದಲ್ಲಿ ಕೇಳಿಕೊಂಡ. ಆವಾಗ राजकिशोर उसके रूहान सा ध्वनि को देखकर जेब से 2 पैसे निकालते हुए कहा, बसंत से कहा, तुम तो मुझे नहीं छोड़ता। आगे कहने के लिए, तुम तो मुझे ही छोड़ता। अच्छा तुम्हें पैसे चाहिए, अच्छा तुम्हें पैसे चाहिए, लो ये 2 पैसे लो और जाओ, मुझे कुछ नहीं चाहिए। तुम्हें सिर्फ 2 पैसे चाहिए, लो ये पैसे लेकर तुम और किसी को बेचो। इस तरह कहा। पंडित राजकिशोर ಅವರು ಹಾಗೆ ಮುಂದಕ್ಕೆ ಹೇಳಿದ್ರು, 2 ಪೈಸೆಯನ್ನು ಜೋಬಲ್ಲಿ ತಗೊಂತ ಹೇಳಿದ್ರು, ನೀನು ನನ್ನನ್ನು ಬಿಡೋಂಗೆ ಕಾಣಲ್ಲ, ನಿನಗೆ ದುಡ್ಡು ತಾನೇ ಬೇಕಾಗಿರೋದು, ನನಗೇನು ಬೇಡಪ್ಪ। तुम्हें पैसे चाहिए, ये 2 पैसे लेकर दूसरों के बेच लो। ನಿನಗೆ 2 पैसे, ಇವು 2 पैसेನ ತಗೋಬಿಟ್ಟು ನೀನು ಬೇರೆ ಯಾರಿಗಾದರೂ मार्को। बसंत एकदम कहा, नहीं साहब नहीं, मैं पैसे नहीं लूँगा, नहीं साहब नहीं, मैं मुफ्त में पैसे नहीं लूँगा। ಸಾಹೇಬ್ರೇ ನಾನು ಉಚಿತವಾಗಿ ನಾನು ಹಣ ತಗೊಳ್ಳಲ್ಲ, ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ ನಾನು ಪುಕ್ಸೆಟ್ಟೆ, ಉಚಿತವಾಗಿ ನಾನು ಹಣ ತಗೊಳ್ಳಲ್ಲ ಅಂತ ಅವರು पंडित राजकिशोर ಹೇಳಿದ್ರು। नहीं लोगे तुम पैसे नहीं लोगे, ನೀನು ದುಡ್ಡು ತಗೊಳ್ಳಲ್ವಾ ಉಚಿತವಾಗಿ? बसंत जी नहीं, आप चलनी खरीद लीजिए, मैं पैसा खरीद लूँगा। जी नहीं, आप चलनी खरीद लीजिए, मैं पैसा लूँगा। ಇಲ್ಲ ನಾನು ಉಚಿತವಾಗಿ ತಗೊಳ್ಳಲ್ಲ, ನೀವೇನಾದರೂ ಖರೀದಿ ಮಾಡಿದ್ರೆ ಒಂದು ಫಿಲ್ಟ್ರ್ ತಗೊಳ್ಳಿ, ಇಲ್ಲ ಬಟನ್ ತಗೊಳ್ಳಿ, ಒಂದು ಮ್ಯಾಚ್ ಬಾಕ್ಸ್ ತಗೊಳ್ಳಿ, ನಾನು ಹಣ ತಗೊಳ್ತೀನಿ, ಉಚಿತವಾಗಿ ಮಾತ್ರ ನನಗೆ ಹಣ ಬೇಡ। छात्रों, इन बातों में हमें बसंत की स्वाभिमानी गुण व्यक्त होता है। ಮಕ್ಕಳೇ, ಈ ಮಾತುಗಳಲ್ಲಿ ನಮಗೆ ಬಸಂತನ ಸ್ವಾಭಿಮಾನದ ಗುಣ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ ನಮಗೆ। राजकिशोर, अच्छा एक चलनी में तुम्हें क्या बचेगा? एक चलनी खरीद करने में तुम्हें क्या बचेगा? ಒಂದು ಫಿಲ್ಟರ್ ಖರೀದಿ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ನಿನಗೆ ಎಷ್ಟು ಉಳಿಯುತ್ತೆ? बसंत ने कहा 2 पैसे, सिर्फ 2 पैसे मिलता है। बसंत ಹೇಳ್ದ, ಒಂದು ಫಿಲ್ಟರ್ ಮಾಡಿದ್ರೆ ನನಗೆ 2 ಪೈಸಾ ಉಳಿಯುತ್ತೆ ಅಂತ ಬಸಂತ ಹೇಳ್ದ।